डॉक्टर विद्यालक्ष्मी ताई, नमस्कार. नमस्कार. हा एआयचा जमाना आहे आणि एआयच्या जमान्यामध्ये लोक एआयला देखील ज्योतिषाविषयी प्रश्न विचारतायत. तर मग ज्योतिषाकडे का जावं? बरोबर प्रश्न आहे तुमचा. एआय या माध्यमातून लोक आपल्या आपल्या मोबाईल्सवरती प्रश्न विचारतात, जन्मतारीख वगैरे टाकून प्रश्न विचारतात आणि एखाद्या कालावधीचं, एखाद्या घटनेविषयी जर विचारलं तर ती फॉलोही करतात आणि मग कालांतराने 1-2 महिन्याने जेव्हा ती घटना घडत नाही किंवा त्याच्यात काही मार्ग मिळत नाही त्यावेळी पुन्हा ज्योतिषाकडे येतात. कारण ज्योतिषी हा फक्त तुम्हाला त्या स्पेसिफिक टाइम बद्दल किंवा भविष्यातल्या घटनेबद्दल सांगत नाही, तर तो तुम्हाला काही अलर्ट सुद्धा देतो किंवा काही उपाय सांगतो, जे उपाय करून सुद्धा, साधे साधे उपाय करून सुद्धा त्या अडचणींना तुम्ही मात देऊ शकता. दुसरी गोष्ट काय, तो खचलेला माणूस जेव्हा ज्योतिष विषयक प्रश्न विचारतोय तेव्हा काउन्सिलिंग हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. म्हणजे जो डिप्रेशनमध्ये आलेला जातक आहे तर त्याला काही सूचना देऊन, त्याला काही अलर्ट देऊन त्याच्यातून तो कसा बाहेर पडू शकतो याच्याविषयी सुद्धा ज्योतिषी गाईड करू शकतो, एआय गाईड करू शकत नाही. त्यामुळे पर्यायाने ज्योतिषांकडे जाणं हे क्रमप्राप्त आहे. ताई, वाशी नवी मुंबईमध्ये तुमचा मठ आहे, तिथं तुम्ही ज्योतिष कन्सल्टेशन करता. त्यानंतर पुण्यामध्येही तुम्ही करता आणि विदेशात दुबई, सिंगापूर, जर्मनी या ठिकाणीही तुम्ही जाता. पण महाराष्ट्रात लोकांना तुम्हाला भेटायचं आहे तर ते खूप लांबून तुम्हाला भेटण्यासाठी येतात. जसं की कोल्हापूर, कर्नाटक म्हणा, विदर्भ म्हणा. तर पुणे किंवा मुंबई सोडून दुसऱ्या कुठल्या जागी तुमचं कन्सल्टेशन शक्य आहे का? आपण जगभर कुठेही फिरलो ना तरी शेवटी आपल्याला महाराष्ट्राशिवाय पर्याय नाही, हेच खरं आहे. आणि ते सगळं लक्षात घेताना किंवा कर्नाटक पासून लोकांना पुण्यात यावं लागतंय, तर त्यामुळे आता मी आणि माझ्या टीमने असं ठरवलंय की सातारा या ठिकाणी आपण कन्सल्टन्सी सुरू करूया, जेणेकरून कर्नाटक, कोल्हापूर, कराड इकडचा जो पट्टा आहे किंवा चिपळूणकडचा पट्टा आहे तर या लोकांना सातारा बरं पडेल. फक्त साताऱ्यात येत असताना तुम्ही असं म्हणू नका की कराड किंवा कोल्हापूरला या, कारण पुण्याच्या जवळ मला वाटतं, साताऱ्यावरून मला पुणे जवळ आहे, जेणेकरून एअरपोर्ट जवळ आहे, अशा ठिकाणी मला येणं सोपं पडेल. त्यामुळे ऑगस्ट 2026 पासून आपण सातारा या ठिकाणी सुद्धा तुमच्या भेटीला येणार आहे. ताई, आपण ज्योतिष बघतो, हॉरोस्कोप आणि न्यूमरोलॉजी पण बघतो, पण असंही होतं की कधी कधी न्यूमरोलॉजीनुसार काही वेगळी उत्तरं भेटतात आणि ज्योतिषानुसार वेगळी उत्तरं भेटतात. तर फॉलो कोणाला करावं? ज्योतिषशास्त्र आणि न्यूमरोलॉजी या दोन्हीही आपल्या आपल्या जागी ताकदीची शास्त्र आहेत दोन्ही. न्यूमरोलॉजी म्हटलं तर आपण थोडंसं इंग्लिश कॅलेंडर फॉलो करून आपण त्या तारखा पाहतो. ज्योतिषशास्त्र काय आहे तर ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला हा महिना, हा दिवस, हे वर्ष कसं जाणार आहे, कुठे खाचखळगे हे दाखवतं. अंकशास्त्र हे तुम्हाला त्या वर्षाचं, त्या महिन्याचं खाचखळगे दाखवत, ते एक स्वरूप दाखवतं की कुठल्या आवडीनिवडी आहेत, काय शुभ आहे, जनरल क्रायटेरिया दाखवतं. पण न्यूमरोलॉजी आणि ज्योतिषशास्त्र हे कंबाईनली जर पाहिलं आपण तर मग मात्र आपल्याला डेफिनेटली खूप सूचक गोष्टी कळतात. कुठे लॉस, कुठे गेन, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळू शकतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र हे पॅरलली पाहावं, जेणेकरून फायदा होईल. नुसतं अंकशास्त्र जर फॉलो केलं तर त्याच्यात तुम्हाला चालू घडामोडींमध्ये काय खड्डे येणार आहेत, काय लॉस होणार आहेत हे कळत नाही. ताई, तुमचे रील महाराष्ट्रभर आणि जगभर लोक पाहत आहेत. त्यामध्ये तुम्ही भरपूर वेळा दीक्षेबद्दल बोललात, तुम्ही साधनेबद्दल बोलता, तुम्ही मेडिटेशन बद्दल बोलता. ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत का? ह्यांच्यामध्ये कुठं सिंक्रोनायझेशन आहे? साधना म्हणजे मी दत्त संप्रदायाची दीक्षा घेतली, शक्तिपात योगाची मी साधना केली, शक्तिपात योगाची मी दीक्षा घेतली. वेगळ्या वेगळ्या धर्मामध्ये, वेगळ्या वेगळ्या पंथांमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या साधना आहेत. ॲक्च्युली कसं आहे की सगळे रस्ते एकाच परमेश्वराकडे जातात असं जे म्हणतात तेच आहे. मेडिटेशन म्हणजे ती जी साधना आहे, ती जी ध्यानधारणा आहे, तर या सगळ्यांच्या जनरली टेक्निक्स एकच आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही विपස්සना घ्या, एकीकडे तुम्ही शक्तिपाताची दीक्षा घ्या, तर या सगळ्यांचा एक सिमिलर पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतो. आणि मेजरली मूलाधार चक्रापासून सहस्त्रारापर्यंत, ज्याला आपण कुंडलिनी जागरण म्हणतो, हा मेन भाग आहे. या मेन भागाशीच रिलेटेड या सगळ्या पद्धतीच्या साधना आहेत. थोडाफार फरकाने काही टेक्निक्स बदलतात, पण एंड रिझल्ट जो आहे तो सगळीकडे एकच असावा किंवा एकाच पद्धतीकडे तो जातो. ताई, आपण बातम्यांमध्ये
असं ऐकतो की आर्थिक मंदी येऊ शकते. भारतातच नव्हे तर जागतिक मंदीकडे हे युग चाललंय. ज्योतिष या संदर्भात काय सांगता? ज्योतिषाच्या पद्धतीने जर पाहिलं तर शनी हा आता 12व्या राशीत आहे, म्हणजे शेवटच्या राशीत आहे, आणि तो रेवती नक्षत्रात आहे, म्हणजे शेवटच्या नक्षत्रात आहे. शनी हा खूप मोठ्या बदलाचा संकेत देतोय, आणि त्यामुळे आत्ता ज्या घटना किंवा ज्या घडामोडी घडत आहेत या एका वेगळ्या प्रकारे जागतिक हालचाली घडायला सुरुवात होताना आपल्याला दिसेल. म्हणजे आपण एका नवीन बदलाची साक्ष असू. म्हणजे जसं आपण पाहिलं की पूर्वापार माझ्याकडे एखादं पीक आहे, तुमच्याकडे एखादं पीक आहे, तर त्या पिकांची देवाणघेवाण व्हायची. नंतर कॉईन्स आले, नाणी आली, आणि मग ती नाण्यांच्या पद्धतीने व्यवहार सुरू झाले. नंतर नोटा आल्या. नोटांमध्ये पण आपण खूप वेगळ्या प्रकारच्या नोटा पाहिल्या. काही गेल्या, काही नवीन आल्या, नवीन चलनात आल्या. आता कदाचित आपण ज्या पद्धतीने मार्गक्रमण करत आहोत, नोटाही जातील, आणि कदाचित डिजिटल करन्सी ही सगळ्यांना मान्य होणारी असेल, आणि त्या पद्धतीचं चलन आपण वापरू. डोळ्यांनी न दिसणारी जी चलनं आहेत, म्हणजे जी ॲक्च्युअल आपल्या हातात नाही आहेत, जसं क्रिप्टो करन्सी आहे, तर अशा पद्धतीच्या काही करन्सीज मार्केटमध्ये उतरतील आणि त्या पद्धतीने व्यवहार सगळीकडे सुरू होतील. तर त्यामुळे जागतिक खूप मोठ्या बदलाची ही सुरुवात आहे. ताई, खूप जणांचा एक प्रश्न येतो. खूप जणांच्या मनात हे असतं की आम्ही देवाची साधना करतोय, देवाची प्रार्थना करतोय, कित्येक वर्ष करतोय, पण देव अजून आम्हाला पावला नाही, किंवा आम्हाला जे पाहिजे होतं ते देवाने अजून दिलेलं नाही. असं का होतं? सगळ्यात चांगली पद्धती जी आहे देवाला प्रसन्न करून घ्यायची, एक मूर्तीपूजा असते, व्रतवैकल्य असतात, आणि एक साधना असते. तर साधना ही सगळ्यात वरची लेवल आहे असं आपण म्हणू. म्हणजे नित्यपूजा जी असते, देवाला फुल वाहणं, दिवा लावणं, हा एक पॅटर्न आहे. आणि देवाला स्मरण करणं, काही 20 मिनिटं, 25 मिनिटं, 2 तास, असं एका स्पेसिफिक टाईमला बसणं. म्हणजे पहाटेच्या वेळी, दुपारच्या मध्यान्नाच्या वेळी, किंवा संध्याकाळच्या वेळी, किंवा पुन्हा मध्यरात्री, असे ठराविक वेळा असतात. त्या वेळांमध्ये जर तुम्ही ध्यानधारणा केली किंवा साधना केली तर त्याच्यातून तुम्हाला ॲक्च्युअल त्या परमेश्वरी शक्तीबरोबर संवाद साधता येऊ शकतो. आणि ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे तुमच्या प्रार्थनांना परमेश्वरापर्यंत पोहोचवायची. देव पावावा ही जी आपल्या लोकांमधली एक प्रचलित म्हण आहे की मला देव पावला पाहिजे. देव पावला पाहिजे म्हणजे काय थोडक्यात, तर तुमच्या प्रार्थना, त्या प्रार्थनांना ॲक्च्युअल त्या झालेल्या दिसल्या पाहिजेत तुम्हाला, ही तुमची अपेक्षा असते. आणि जर तशी अपेक्षा असेल तर त्याच्यासाठी विशिष्ट वेळेतली विशिष्ट साधना किंवा त्या विशिष्ट देवतेचं स्मरण हे जास्त महत्त्वाचं आहे. तरच तुमच्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचतील, आणि देव पावला ही जी संकल्पना आहे ही तुम्हाला होताना दिसेल. ताई, आताचे जे तरुण मुलं आहेत ते देशात परदेशात शिक्षण घेत आहेत. आताच्या मुलांना असं ज्योतिषविषयी किंवा कुंडली बघून, पत्रिका बघून लग्न करावेत का न करावेत, तुमचा काय उपदेश असेल त्यांच्यासाठी? विवाह करताना पत्रिका मॅचमेकिंग पाहिलंच पाहिजे. कारण पत्रिका हे फक्त ज्योतिषीय आराखडे नाही आहेत, तर ज्योतिष आणि आयुर्वेद यांचं कनेक्शन आहे. 2 व्यक्तींचे स्वभाव कसे असू शकतात हे आपल्याला त्या कुंडलीच्या कोष्टकावरून कळतं. आणि आजकालचे जे आपण पाहतोय की नात्यांमध्ये विवाह करताना त्यांना डाऊट आहे की हे लग्न टिकेल की नाही, हा पहिली शंका आहे. कारण का, तर पत्रिका जर मॅचमेकिंग नाही झाली तर वैचारिक मतभेद सुद्धा होताना दिसतात, हेल्थ वाईज इश्यू होताना दिसतात, लग्न झाली तरी मुलं होत नाहीयेत, हे कॉम्प्लिकेशन्स येतात. काही ठिकाणी PCOSचा त्रास आहे मुलींना, गर्भाशी रिलेटेड काही ना काहीतरी व्याधी विवाहाच्या आधी सुरू झालेल्या दिसतात, मुलांमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत. तर हे सगळं लक्षात घेऊन जर मॅचमेकिंग पाहिलं आपण तर त्या पद्धतीने गेल्यावर ते विवाह सक्सेस होऊ शकतात. या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, हे दोघं एकमेकांशी कसं टॅकल करतील, कशा परिस्थितीला कसा सामना करतील, हे म्हणजे ती पत्रिका असते किंवा ते गुणमिलन असतं. स्वभावातले जे स्पेसिफिक काही गोष्टी असतात, शारीरिक व्याधी किंवा सवयी यांचे काही विशिष्ट गोष्टी असतात, नाडी असते आद्य मध्य अंत्य, तर या नाडीनुसार शारीरिक जे काही हेल्थ इश्यू होतात, कुठल्या काहींना सर्दीच्या दिवसांमध्ये काही जण आजारी पडतात, काही पावसात आजारी पडतात, ते सगळं पाहिलं जातं. म्हणजे ज्योतिष पाहत असताना आयुर्वेदाचं कनेक्शन असल्यामुळे तुमचं शरीर कसं कुठल्या ऋतूमध्ये साथ देईल तुम्हाला हे पाहिलं जातं. दोघांचंही काही गोष्टी सेम असल्या, पत्रिका जुळत नसली तर दोघंही सेम
सेम टाईमला आजारी पडतील, मग कोण कुणाला पाहणार असा विषय येतो. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे पत्रिका पाहणं हे खूप महत्त्वाचं आहे. मानसिक आणि शारीरिक या दोन्हीही गोष्टींमधला जो ताळमेळ बसतो वैवाहिक नात्यांमध्ये, तर तो आपल्याला या पत्रिकेच्या आराखड्यात कळतो आणि त्यामुळे पत्रिकेचं गुणमिलन, नाडीमिलन वगैरेच्या ज्या गोष्टी आहेत त्या पाहूनच विवाह करणं जास्त बरं आहे. ताई, एक पारिवारिक प्रश्न पण आहे की पूर्वी बघितलं तर मुलामुलांची लग्न 18व्या 20व्या वर्षी होत होती, लवकर लग्न होत होती. आता जी बघितली तर 30 ओलांडली, 40 ओलांडली तरी लग्न होत नाहीयेत किंवा त्यांना मनासारखं जोडपं भेटत नाहीये. हे असं का होतंय? जर आपण काळ पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की जेव्हा शिवाजी राजांचा काळ होता तेव्हा मुलीचा जन्म झाल्यावरच ते लग्न ठरवलं जायचं, की किंवा घरातल्या घरातच ते दिलं जायचं, शब्द दिला जायचा आणि मुलगी जेव्हा वयात येईल तेव्हा तिला नांदायला पाठवलं जायचं किंवा त्या काळात लग्न होऊन जायचं. तर एक बालविवाहाची पद्धत सुद्धा आपण पाहिलेली आहे किंवा ऐकलेली आहे. तो टप्पा पुढे गेला, बालविवाह बंद झाले, नंतर साधारण पिरियड्स आले मुलीला की त्याच्यानंतर तिचा विवाह व्हायचा. त्याच्यानंतर 18 वर्षाची मुलगी झाल्यावर लग्न होत होती, नंतर 21 वर्षाची झाली तेव्हा होत होती. जसा जसा काळ बदलतो तसा तसा विवाह संस्थांचे जे नियम आहेत ते बदलत जाताना दिसतात आपल्याला. पूर्वी ज्या स्पेसिफिक समाजाचे लोक होते त्या समाजांमध्येच ती लग्न त्या त्या भागात होती. म्हणजे तुम्ही अजूनही बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की सांगली सातारा जो भाग आहे, स्पेसिफिक सांगली जिल्हा, तर तिथे आजही आपल्याला असं दिसतं की सांगली जिल्ह्याच्या बाहेर शक्यतो मुलींना देत नाहीत फार दूरवरचं, म्हणजे इकडे विदर्भाकडे वगैरे त्या मुलींचे विवाह करत नाहीत. काळ जसा जसा बदलत जातो तसे नियम बदलत जातात विवाहाचे आणि मग त्यामुळे तो कालावधी जो आहे तो 20-21 वर्षाचा 25-26 वर्ष असा व्हायला लागला. शैक्षणिक जे बदल झाले म्हणजे मुलींना हल्ली मुली आणि मुलं इक्वल शिकतात, त्याच्यामुळे स्वतःचे अधिकार, स्वतःचं एज्युकेशन, स्वतःचा पगार यांच्याकडे प्रायोरिटी वाढल्या. पूर्वी आई वडिलांकडे बघून मुलीचे वडील त्या घरात आपल्या मुलीचं लग्न लावून द्यायचे. आता तसं पाहिलं जात नाही. आता मुलगा किती कमवतोय किंवा त्याने त्याची प्रॉपर्टी बनवली आहे का हे सुद्धा पाहिलं जातं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी कालपरत्वे बदलत जातात आणि प्रत्येक गोष्टीचे नियम बदलत जातात. तर त्यामुळे वयाची 30 ओलांडली तरीही आत्ता विवाह होत नाही. दुसरी गोष्ट, सामाजिक जे अमुक भागातलाच मुलगा पाहिजे असं काही हल्ली आपल्याला पाहायला मिळत नाही. हळूहळू पोट जाती ज्या आहेत त्या पण त्यांच्यामध्ये सुद्धा ते विवाह, म्हणजे एका वेगळ्या जातीचा मुलगा एका वेगळ्या जातीची मुलगी असे विवाहही आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे हे कालपरत्वे बदलणाऱ्या घटना आहेत ज्याचा आपल्याला स्वीकार करावा लागेल. फार पूर्वी आपण कुठल्या वयात लग्न केलं आणि माझ्या मुलीचं अजून 30 झाली तरी लग्न होत नाही, हा जो विचार पालक करतात तो करणं चूक आहे. बिनधास्त राहा, सगळीकडे त्याच गोष्टी चाललेल्या आहेत आणि त्याचा आपल्याला स्वीकार केला पाहिजे.